नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रथम सत्रांत परीक्षा। एकूण गुण आहेत 40, वेळ आहे 2 तास। हा पेपर विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव व्हावा यासाठी सुद्धा घेतला जातो। सूचना: सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। दुसरी सूचना: उजव्या बाजूचे अंक गुण दर्शवतात। नवीन प्रश्न नवीन पानावर लिहावेत। तसेच बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक पर्यायाचे वर्णाक्षर जसे की अ, ब, क किंवा ड लिहावे। चला तर मग पेपरला सुरुवात करूया। प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडून उत्तराचा योग्य तो क्रमांक लिहा। गुण आहेत 5 किंवा योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा, अशा प्रकारचा सुद्धा हा प्रश्न विचारला जातो। पहिले विधान आहे, खालीलपैकी हे मानवी शरीरातील अवशेषांग नाही। पर्याय: अ, आंत्रपुच्छ, ब, माकड हाड, क, सुळेदात, ड, अक्कलदाढ। दुसरं विधान आहे, खालीलपैकी कोणते प्रथिने त्वचेमध्ये असते? पर्याय: अ, हिमोग्लोबिन, ब, इन्शुलिन, क, कॅरोटीन, ड, ओसिन। तिसरं विधान, खालीलपैकी कोणती अलैंगिक प्रजनन पद्धती आहे? पर्याय: अ, बहुविभाजन, ब, बीजाणू निर्मिती, क, मुकुलायन, ड, वरील सर्व। चौथं विधान आहे, जागतिक जैवविविधता दिन रिकामी जागा या दिवशी साजरा केला जातो। पर्याय: अ, 22 मार्च, ब, 5 जून, क, 21 मार्च, ड, 22 मे। आणि पाचवं विधान आहे, आर्तव चक्र हे प्रत्येक रिकामी जागा अंतराने घडून येते। पर्याय: अ, 8 ते 10 दिवसाच्या, ब, 15 ते 20 दिवसाच्या, क, 28 ते 30 दिवसाच्या, आणि ड, 6 ते 7 दिवसाच्या। आर्तव चक्रालाच ऋतुचक्र असेही म्हणतात। अशा प्रकारे प्रश्न पहिला अ 5 मार्काचा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो। आता प्रश्न पहिला ब, खालील प्रश्नांचे उत्तरे लिहा। गुण आहेत 5। पहिला प्रश्न, नाव लिहा। त्यासाठी प्रश्न दिला आहे, कोणत्या प्राण्याला सरीसृप प्राणी आणि सस्तनी प्राणी यामधील दुवा संबोधले जाते? दुसरा प्रश्न, खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा। शब्द आहेत योनी, गर्भाशय, वृषण, अंडाशय। तिसरा आहे, खालील विधान चूक की बरोबर ते लिहा। त्यासाठी विधान दिलं आहे, आपणास 1 ग्रॅम कर्बोदकापासून 1 किलो कॅलरी ऊर्जा मिळते। हे विधान चूक आहे की बरोबर आहे ते आपल्याला लिहायचं आहे। चौथं विधान, योग्य क्रम लावून खालील अन्नसाखळी पूर्ण करा। त्यासाठी अन्नसाखळी दिली आहे, बेडूक, कीटक, गवत, ससाना, साप। ही जी अन्नसाखळी आहे ही चुकीची आहे। आपल्याला या अन्नसाखळीचा योग्य क्रम उत्तरामध्ये लावायचा आहे। पाचवं आहे, खालील सहसंबंध पूर्ण करा। त्यासाठी प्रश्न दिला आहे, ग्लायकोलायसिस पेशीद्रव्य, ट्रायकार्बोझायलिक आम्लचक्र, त्यासमोर रिकामा चौकोन दिला आहे, त्यामध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे। ट्रायकार्बोझायलिक आम्लचक्र याला क्रेब चक्र असेही म्हणतात। ग्लायकोलायसिस पेशीद्रव्य येत असेल तर क्रेब चक्र त्यासमोर काय येते ते आपल्याला लिहायचं आहे। यानंतर प्रश्न दुसरा अ, खालीलपैकी दोन्हीची शास्त्रीय कारणे लिहा। गुण आहेत 4। 3 प्रश्न विचारले आहेत, त्यापैकी आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। एका प्रश्नाची उत्तर लिहिण्यासाठी 2 गुण आहेत। पहिला प्रश्न, क्रेब चक्राला सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात। दुसरा प्रश्न, आईवडिलांचे काही गुणधर्म
त्यांच्या अपत्यात येतात? तिसरा प्रश्न आहे, तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे. अशा प्रकारे प्रश्न दुसरा 4 मार्कासाठी आलेला आहे. प्रश्न दुसरा ब, खालीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा, गुण आहेत 6. खाली 5 प्रश्न दिले आहेत, त्यापैकी आपल्याला 3 सोडवायचे आहेत, म्हणजेच एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी 2 गुण आहेत. तर पहिला प्रश्न, उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सोदाहरण विशद करा. दुसरा प्रश्न, खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि आकृतीमधील प्राण्यात व वनस्पतीमध्ये कोणता सारखेपणा दिसून येतो ते लिहा. या ठिकाणी एक आकृती दिली आहे, त्या आकृतीमध्ये प्राणी व वनस्पती आहेत, त्यांच्यामध्ये कोणता सारखेपणा आहे तो आपल्याला उत्तरामध्ये लिहायचा आहे. तिसरा प्रश्न, मानवी पुरुष प्रजनन आणि स्त्री प्रजनन संस्था यामधील भेद स्पष्ट करा. यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करा अशा प्रकारचं हे उत्तर लिहायचं आहे. एका बाजूला मानवी पुरुष प्रजनन लिहायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला स्त्री प्रजनन संस्था असं लिहून त्या दोन्हीमध्ये काय फरक आहे व्यवस्थित मुद्देसूद लिहायचं आहे. चौथा प्रश्न, खालील ओघ तक्ता पूर्ण करा. ओघ तक्ता पूर्ण करण्यासाठी प्रश्न दिला आहे, पर्यावरण संवर्धनाची गरज. त्यामध्ये 2 मुद्दे लिहून दिले आहे, जसे की निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज आहे आणि दुसरा मुद्दा आहे नैसर्गिक मानवनिर्मित समस्या निराकरणासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. अशा प्रकारचे अजून 4 मुद्दे आपल्याला लिहायचे आहेत की जे पर्यावरण संवर्धन करू शकतील किंवा पर्यावरण संवर्धन करण्यासाठी जनतेला प्रोत्साहन मिळेल त्या मुद्द्यामधून. 5वा प्रश्न आहे, सौर ऊर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत. अशा प्रकारे प्रश्न दुसरा ब 6 गुणासाठी आलेला आहे. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरे लिहा. खाली 7 प्रश्न विचारलेले आहेत, त्यापैकी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत, म्हणजे एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी 3 गुण आहेत. पहिला प्रश्न, भ्रूणविज्ञान म्हणजे काय स्पष्ट करा. दुसरा प्रश्न, वनस्पतीमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा. तिसरा प्रश्न, जैवविविधतेचे प्रकार स्पष्ट करा किंवा जैवविविधतेचे प्रकार सांगून त्यांची उदाहरणे लिहा. चौथा प्रश्न, मानवी पुरुष प्रजनन संस्थेची नामनिर्देशित आकृती काढा आणि योग्य नावे द्या. 5वा प्रश्न, खालील आकृतीचे निरीक्षण करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी एक आकृती दिली आहे, त्या आकृतीला आपल्याला नावं द्यायची आहेत किंवा आकृतीला नावं जर दिलेली असतील तर त्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर या आकृतीवर आधारित प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, सोबतची आकृती कोणती अभिक्रिया दर्शवते. दुसरा प्रश्न, या अभिक्रियेचा वापर कुठे केला जातो. तिसरा प्रश्न, कोणते मूलद्रव्य वरून ही प्रक्रिया घडून आणली जाते. 6वा प्रश्न, खालील चिन्हसंख्येत काय सांगतात त्या आधारे तुमची भूमिका लिहा. या ठिकाणी काही चिन्ह दिले आहेत, त्या चिन्हावरून तुम्हाला काय समजते ते आपण उत्तरामध्ये थोडक्यात लिहायचं आहे. 3 प्रकारचे चिन्ह आहेत, त्या तीनही चिन्हातून आपल्याला काय संदेश मिळतो तो आपल्याला लिहायचा आहे. 7वा प्रश्न, औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोणते इंधन वापरतात. या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या. अशा प्रकारे हा तिसरा प्रश्न आहे. 15 गुणासाठी हा प्रश्न विचारला जातो. एका प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित लिहिल्यास आपल्याला 3 पैकी 3 गुण मिळतात. प्रश्न चौथा, कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. गुण आहेत 5. पहिला प्रश्न आहे, भाडोत्री मातृत्व, काच नलिकेतील फलन, वीर्यपेढी इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान मानवास उपयुक्त ठरेल या विधानाचे समर्थन करा. दुसरा प्रश्न, पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवाल, कसे. या प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहिणे अपेक्षित आहे.
अशा प्रकारे आपण वर्ग 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचा प्रथम सत्रांत पेपर किंवा सराव पेपर या ठिकाणी पाहिला आहे। अशाच प्रकारचे प्रथम सत्र पेपर, सराव पेपर, घटक चाचणी, स्वाध्याय, निबंध, पत्र या संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल